नमस्कार मंडळी, आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो कदाचित तुमच्या आयुष्याचा एक टर्निंग पॉइंट ठरू शकेल. आपण शाळा कॉलेजमध्ये भूगोल शिकलो, इतिहास वाचला, विज्ञानाचे प्रयोग केले, पण जिवंत माणसाला वाचायचं कसं हे मात्र कोणीच नाही शिकवलं आपल्याला. ही कला ज्याला जमली ना, तो संसारामध्ये, नोकरीमध्ये आणि मुख्य म्हणजे व्यवहारात कधीच फेल नाही होत. आणि ही कला म्हणजे माणसं वाचण्याची कला. आता तुम्ही म्हणाल, व्हॉट्सअप आणि फेसबुकचे मेसेजेस वाचून डोळे सुजलेत आमचे, आता माणसं कशी वाचणार? सांगते. माणसं वाचणं म्हणजे काय, तर समोरचा काय बोलतो यापेक्षा तो काय बोलत नाहीये हे त्याच्या नजरेतून आणि वागण्यातून पकडणं. आता हे नेमकं करायचं कसं तेही सांगते. आज घरात गेल्यानंतर जर ती एकदम गप्प असेल आणि स्वयंपाकघरामध्ये भांडी आपटल्याचा आवाज येत असेल, तर मग मंडळी तिथे टीव्हीचा रिमोट कुठे हा प्रश्न विचारणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे. अशा वेळी गुपचूप स्वतःचा चहा स्वतः करून पिणं यातच आयुष्याचं सार्थक असतं. ज्याला हा भांडी आपटल्याचा आवाज वाचता आला तोच माणूस जगात सुखी. मुख्य म्हणजे माणूस वाचायला शिकलात ना की भांडणं अर्ध्यावर येतात. कारण होतं काय की समोरचा माणूस जर चिडला असेल तर तो स्वभावाने वाईट आहे म्हणून नाही, तर तो कदाचित परिस्थितीने त्रासलेला असेल हे आपल्या लक्षात यायला लागतं. आणि मग आपण सुद्धा त्याच्याकडे रागाने बघण्याच्या ऐवजी प्रेमाने बघायला लागतो. एखाद्या दुःखी माणसाला 2 शब्द आधाराचं देणं असो किंवा मग एखाद्या यशस्वी माणसाचं मनापासून कौतुक करणं असो, हे सगळं तेव्हाच शक्य होतं जेव्हा तुम्हाला त्याचं मन वाचता येतं. मंडळी, शेवटी एक लक्षात घ्या, माणसं वाचणं म्हणजे समोरच्यावर संशय घेणं नाहीये किंवा त्याला जज करणं बिलकुल नाहीये. तर माणसं वाचणं म्हणजे समोरच्याला समजून घेणं. खरं तर जगातला प्रत्येक माणूस म्हणजे कोडं आहे. ते कोडं सोडवण्याचा आपण प्रयत्न करायला हवा. ज्याला माणसं वाचता येतात त्यालाही जग जिंकता येतं. जाता जाता इतकंच सांगेन, ग्रंथाची पानं वाचण्यापेक्षा माणसांची मनं वाचायला शिका. कारण ग्रंथ फक्त ज्ञान देतात, पण माणसं तुम्हाला जगण्याचं भान देतात. कसा वाटला आजचा विषय? आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.